नमस्कार. आईचं किचन या चॅनलवरती ऑनलाईन फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चविष्ट असं मेथी पेरून पिठलं बनवणार आहोत. लोखंडाच्या कढईत मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 2 चमचे सफेद तीळ, 1 मोठा कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे. लसणाच्या 8 ते 10 कोड्या मी चेचून घेतलेले आहेत. आता हे चांगलं मिश्रण तडलं की त्यात आपण कांदा लसूण घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हिंग, कच्ची ओली हळद आपण आता किसून घालत आहोत. आता ही मेथीची भाजी आपण बारीक चिरलेली आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती ह्या तेलात चांगली पूर्ण शिजेपर्यंत ह्याला आता हे मिश्रण सगळं स्लो गॅसवरती व्यवस्थित आलटत पलटत राहायचं. ही भाजी ह्या तेलातच पूर्णपणे फ्राय व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे शिजून जायला पाहिजे, म्हणजे ह्याचा कडवटपणा निघून जाते आणि आपण जे पिठलं बनवणार आहे मेथीचं अतिशय स्वादिष्ट आणि चवदार असं तयार होतं. त्याला हलक्या हातानं आलटत पलटत राहायचं. पूर्ण भाजी ह्यात सगळी शिजवून घ्यायची. वरती मी प्लेट झाकत आहे. मेथी पूर्णपणे आपली शिजलेली आहे. आता आपण पाणी घालणार आहोत थोडंसं. ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि आपण थोडासा लाल खरडा पण घालणार आहे, ठेचा. आता व्यवस्थित 1-2 उकळी येऊ द्यायची. मग जर मेथीचं कच्चं राहिलं असेल तर ते व्यवस्थित शिजून जावं पानं. आता हे बेसनचं पीठ आहे, हे मी वाटणं असं ह्यात वैरत आहे. हे थोडं थोडं पूर्ण असं घालायचं आणि एका हाताने ढवळत राहायचं. एकदम टाकायचं नाही, गाठीदार होतं. तर असं व्यवस्थित आता आपण ह्याला घटवून घेणार आहे. बेसनचं पीठ टाकत असताना एकदम टाकू नये. एकदम टाकल्यामुळे गाठी तयार होतात. जरी गाठी झाल्या तरीसुद्धा नंतर गार पाण्याचा शिपडा ह्यावर मारला तर सगळ्या गाठी विरघळून जातात. आता हे सगळं स्लो गॅसवरती व्यवस्थित शिजवायचं आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी. ह्याच्यावरती 1 प्लेट झाकायची आणि याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं. वरच्यावर असं प्लेट काढून हलवत राहायचं. याला खालीवर याला त्या उलटण्यानं पलटत राहायचं आणि शिजवायचं. अतिशय मस्त असं हे मेथी पिठलं तयार होते. तुम्ही एकदा हे नक्की करून पहा. पाहू शकता तुम्ही याचा कलर किती छान आला आहे. बेसनचं डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आम्ही दळूनच बेसन करतो, त्यामुळं
सगळ्या पदार्थांना चव उत्तम येते. आपली ही मेथी पिठलंची रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. त्याचं आपण आता जवळजवळ 5 मिनिट आपण असं ह्याला आलटत पलटत राहायचं आहे आणि परत झाकून परत शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. जवळजवळ आपलं आता हे पिठलं तयार होत आले. तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता. अतिशय उत्तम चवीचं आणि उत्तम प्रतीचं असं हे मेथी पिठलं तयार होते. हे मेथी पिठलं तुम्ही भात, ज्वारीची भाकरी, चपाती ह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. अतिशय उत्तम चवीचं असं हे पिठलं तयार होते. आपण आता एका प्लेटमध्ये ते काढत आहोत. पाहू शकता त्याचा कलर किती उत्तम आलेला आहे आणि चवीला पण ते अतिशय छान झालेलं आहे. आज मी ह्यासोबत खायला भाकरी केलेली आहे. आता हा कच्च्या कांद्याची ही पात आहे, ती पण थोडी मी त्या पिठल्यावरती घेत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अशी ही मस्तपैकी मेथी पिठल्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा.